खरीपाच्या लागवड क्षेत्रात देशभरात वाढ, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि प्रयोगशाळेचं सोलापुरात उद्घाटन। सातारा जिल्ह्यात बांधावर खत वाटप कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा आणि आतापर्यंत देशभरात 27% जास्त पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात समाधान। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। चालू खरीप हंगामात पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात देशभरात लक्षणीय वाढ झाली असून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी शेतकऱ्यांची कामगिरी सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नुकतीच बारामती इथे बोलताना व्यक्त केली। जगभरातल्या हवामान तज्ज्ञांनी वेगवेगळ्या देशातल्या हवामानाचे निश्चित अंदाज वर्तवलेत। त्यामध्ये मागील वर्षी जून महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा देशभरात यावर्षी जून महिन्यात किमान 20% पाऊस जास्त पडेल असा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार जून महिन्यात तसा पाऊस झालाय। अजूनही काही भागात पाऊस नाही, परंतु याच अंदाजानुसार जुलै महिन्यात एरवी अपेक्षित असणारा पाऊस नक्की पडेल असाही अंदाज आहे। एकंदर पावसाळ्यात देशभरात सरासरीच्या 98% पाऊस पडेल असं अनुमान व्यक्त करण्यात आलं आहे। यंदा सर्वाधिक लागवड कडधान्य पिकांची झाली असून लागवड क्षेत्रात गतवर्षीपेक्षा 19 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे। ज्वारी बाजरीच्या क्षेत्रात 16 लाख हेक्टरनी तर ऊसाच्या लागवडीत 3 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे। तेलबिया पिकांच्या लागवडीत 17 लाख हेक्टरनी तर कापसाच्या लागवडीत 40 लाख हेक्टरनी वाढ झाली आहे अशी माहिती पवार यांनी दिली। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या नव्या प्रयोगशाळेचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोलापूर इथे रविवारी झालं। डाळिंबाच्या नव्या वाणांचा शोध लावताना कृषी शास्त्रज्ञांनी जैव तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, राज्याचे फलोत्पादन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आदी यावेळी उपस्थित होते। डाळिंबावर पडणाऱ्या तेलकट डाग या रोगाचा उल्लेख करून पवार म्हणाले की या रोगावर 100% खात्रीचा उपाय नाही, त्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे। या कामी कृषी शास्त्रज्ञांना यश येतंय। तेलकट डाग रोगाचं निर्मूलन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेगळा विचार करायला हवा। नव्या वाणांचा शोध लावताना जैव तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे। त्याचा फायदा समाजातल्या प्रत्येक घटकाला होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलं। शेतकऱ्यांना रास्त दरात खतं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटप कार्यक्रम हाती घेतलाय। या कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात नुकतंच खत वाटप करण्यात आलं। हिंगणगाव इथे हा कार्यक्रम घेण्यात आला। तिथल्या भैरवनाथ शेतकरी स्वयंसहायता बचत गटामार्फत शेतकऱ्यांना खतांचं वाटप करण्यात आलं। हिंगणगावला 10 टन खतांचं वाटप करण्यात आलं असून बाजारभावापेक्षा 30 ते 40 रुपयांनी शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। 665 गटामार्फत आपण 39 गावांमध्ये खत वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या खत वाटपाच्या कार्यक्रमामध्ये 696 टन खताची मागणी आपण आजपर्यंत नोंदवलेली आहे। या परिसरातला ऊस, बाजरी, डाळिंब आदी पिकांसाठी ही खतं उपयुक्त ठरणार आहेत। सध्या जरी मानमध्ये पाऊस खरीपात कमी असला तरी रब्बीमध्ये मात्र मान तालुक्यामध्ये सुद्धा बांधावरती खत वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे। गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बळीराजासाठी यंदाचं वर्ष मात्र आनंदाचं ठरणार आहे। यंदा देशभरात 27% पाऊस जास्त झाला असल्याचं वृत्त आहे। ईशान्य भारताचा अपवाद वगळता अन्यत्र सगळीकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। पंजाब हरियाणात सर्वाधिक म्हणजे 97% अधिक पावसाची नोंद झाली आहे। त्यापाठोपाठ मध्य भारतात 60% तर दक्षिण भारतात सरासरीहून 25% अधिक पाऊस पडलाय। महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीहून अधिक तर मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस झालाय। राज्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। पेरणीची कामं आटोपून बहुतांश शेतकरी वर्ग सध्या पंढरीच्या वारीत रमलाय। जुलैतही चांगल्या पावसाचं अनुमान असल्यानं खरीपाच्या पिकांना फायदा होणार आहे। यंदा गतवर्षापेक्षा खरीपाचं पेरणी क्षेत्रही वाढलं असून चांगल्या धान्य उत्पादनाचा अंदाज कृषी खात्यानं व्यक्त केलाय। तूर या पिकाच्या पेरणीसाठी ICPL 87, AKT 8811, विपुला, BSMR 853, BSMR 736, अमोल यापैकी एका वाणाची निवड करावी। पेरणी 45x10 सेंटीमीटर अंतरावर करावी। ICPL 87च्या पेरणीसाठी हेक्टरी 18 ते 20 किलो बियाणे वापरावे। मध्यम मुदतीच्या विपुला
आणि AKT 8811 या वाणासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास 2 ग्रॅम थायरम, 2 ग्रॅम कार्बेंडेन्झिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावीत. आता पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. गहू कमाल 2510 रुपये किमान 1770 रुपये, ज्वारी हायब्रिड कमाल 1610 रुपये किमान 1550 रुपये, मका कमाल 1500 रुपये किमान 1500 रुपये, तांदूळ कमाल 5225 रुपये किमान 2100 रुपये, वाटाणा सुका कमाल 5500 रुपये किमान 5500 रुपये, गूळ कमाल 3125 रुपये किमान 2701 रुपये, डाळिंब कमाल 11400 रुपये किमान 1200 रुपये, लिंबू कमाल 1700 रुपये किमान 100 रुपये, पेरू कमाल 1500 रुपये किमान 800 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता पाहूया राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.